सायकलचा पूर्ण पॉइंटला निघाला असं. हे पहा पुरेपुरे आतमधून सगळे सगळे थ्रेड गेलेत, एक पण थ्रेड नाही त्याला, पुरे थ्रेड गेले. हा थ्रेड गेले. पूर्ण थ्रेड गेले. भावानं समजत नाही काय. सायकल लोड केली सध्या. हे बा पायडल डायरेक्ट कुठे म्हणजे निघूनच पडला तो. सायकल लोड केली सध्या आणि चालवली रिपेअर करायला. इथून 4 ते 5 किलोमीटर मागं असं गाव होतं, त्या गावामध्ये येऊन राहिलो कारण की समोर 60 किलोमीटर तिकडे वेल्डिंग करून आणलं होतं. मला काय माहिती, परत जाऊ परत आणि परत बघू काय तर. हर हर महादेव मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. आणि आम्ही अशा काही जागेवर थांबलो होतो का, स्लिपिंग बॅग बनवून निघू द्या. खूप जास्त थंडी आहे, 7 वाजली. तुम्हाला बाहेरचं वातावरण पण दाखवतो. बाहेरचं वातावरण बघा इकडे. अरे बापरे, जिकडे तिकडे सगळी कोहरा कोहरा कोहरा. याची बनपळी शाळा, याच्यावर आम्ही झोपलो होतो. सायकली इथं लावून दिल्या. ते बघा हायवे, इथून सायकली आणल्या आणि इथं टाकल्या. हे बघा रात्री आम्हाला यायला खूप जास्त उशीर झाला होते. आयुष्यभर एवढी थंडी वाजत आहे ना सध्या, खतरनाक थंडी आहे. अरे गणेश भाऊ, पुढे काही दिसून बी नाही राहिलं इकडे. कुकडे चालसान. हा खरंच. हे बघा भावांना, एका सेकंदात लेन्सवरती सगळं हे जमा झालं. हे बघा अशी काही शाळा आहे बंद पडली. चला मित्रांनो, असा काही आजचा मोसम. ओके, जाऊया फटाफट आवरून समोर. हे बघा मित्रांनो, आपण टेंट आवरलंय. सायकल आता वर घेतो, वरून रस्त्यावरती घेतो, रस्त्यावरून सरळ तसा खाली जातो. ठीक आहे. एक खतरनाक पैकी एक थंडी. आणि मग गोप्रोवरती एक नॉर्मल थोडा क्रॅच आला, पण मन दुखतं डायरेक्ट. कारण की रात्री झोपेमध्ये झालं किंवा तो गोप्रो काल पडला तेव्हा झालं, मला पण नाही समजलं. जाऊ दे असो. सॉरी माय गोप्रो, सॉरी बाहुबली. याने की मी बघा सायकल उचलून वर ठेवली. बघा माझी सायकल उचलून मी अशी इथून उचलून तिथं वर ठेवली. पावर आली आज अंगात. रात्री चाऊमिन खाल्लं होतं, बरोबर आहे, खरी गोष्ट आहे. भावांनो हे बघा, यातलं इयरबड्स काल सायंकाळी पडलं होतं आणि ते आज इथं सापडलं. हे बघा, मला वाटलंच होतं की इयरबड्स नक्की इथंच पडलं असं. ओलं झालं पण काही विषय नाही, ते वॉटरप्रूफ आहे, तसं काही टेन्शन नाही होतं. चला, धन्यवाद सापडल्याबद्दल. कारण की एडिटिंगसाठी एवढी प्रॉब्लेम होती ना, इयरबड्स नसलं की लयच. त्याला पुसून घेतो आणि टाकून घेतो. ते मेन विषय काय झाला माहिती आहे का, पेंटेचा थोडा खिसा फाटलेला होता, त्याच्यामुळे ते त्याच्यामधून पडलं. काहीतरी जागेला बाय बाय करून आपण चाललो होता पुढे, ते पण न रस्ता दिसताना. आणि गुगल मॅप आहे ना, गणेश भानुसे ते चालले समोर. पुढच्या जागातली हवा आहे कमी आपल्याला. हा देवा बाबा रे, भावना खतरनाक थंडी. आणि हवा नजारा पहा, इथून खाली गेला की चुकीला माफीच नाही विषय. हे बघा रस्ता कसा आहे, आणि दोन्ही ब्रेक अप्लाय करून ठेवलेत. पण त्यातही जर आपले डिस्पॅड गरम झाले की लगेच ब्रेक सोडून देते डिस्पॅड. ब्रेक धरतच नाही डायरेक्ट. इकडे हे ब्रेक आहेत ना, म्हणजे असं लय लोकल टाईप वाटू राहिले आता. कारण की सध्या आहे ना कंडिशन तशी आहे ब्रेक. बघा पुरे फुल ब्रेक दाबेले. आता थांबली सायकल, पुढे जाऊ. नो, फर्स्ट टाइम वॉटर क्रॉसिंग. हे पहा नजारा. हो हो हो, अरे बापरे बाप, थंडगार पाणी आहे बाबा. हो
हा झालं वॉटर क्रॉसिंग सेफ ते पण. चला जाऊया समोर. तर भावांनो हे बघा पुढचा पुरा ब्रेक लागतोय तरी पण ब्रेक लागत नाही. थोडं ब्रेक फिट करतो. हे बघा इथून गेलं की इथून लावली. कसं अरे काय हे काय ब्लॉग असतो हे आता 5 वर आला अजून माघारी. आताशी थोडा ब्रेक टाईट वाटला. ओके भावांनो आता ब्रेक टाईट झाला बघा. तिकडल्या त्या पहाडावरती सूर्याची किरण पडली आणि आम्ही जिथं आहे तिथं अजून सूर्याचं काही प्रकाश सुद्धा नाही. सूर्य कोण्या साईडनं उगवला ते सुद्धा इकडे दिसत नाही आहे. आणि ते बघा तिकडे सूर्याचा प्रकाश पडलाय बघा. आम्ही गावात म्हणजे नाश्ता करायला थांबलो चहा पाणी घ्यायला. त्या आजी म्हणताय तुम्ही काय विकायला आले म्हणते. घरानं काय म्हणलं काय इथं चहा घ्यायला थांबलो ते म्हणले तुम्ही काय आणलं म्हणते विकायला. माझ्या टिक्या बघून लोक लोटते भंगारवाला काय. ट्रॅव्हल कमी आणि काही ते भंगारवाले जास्त दिसायला लागले. चला घेऊ चहा. चहा घ्यायला थांबलो होतो. फटाफट इथं चहा घेतो निघतोय समोर. इधर से लुंग जाने तक ऐसा जाना पड़ेगा. हाँ इधर से जाएगा पूरा ऐसा रोड है. नॉर्मल रोड है. ऐसा रोड है ठीक है पूरा. हाँ और उधर रानीबनी बर्रा के रानीबनी से नीचे जाएगा. उधर से जाएगा तो पूरा ऐसा रोड जाएगा. ठीक मतलब कुसमा तक यही सही रोड है हम लोग. ठीक है कोई बात नहीं. हाँ हाँ रानी पानी के लिए जाने के लिए ये रोड था. मतलब रानी पानी जाण्यासाठी हा रोड होता पण या रोडनं जास्त चढाई आहे म्हणून खालचा रोड चूज केला नाही. खालच्या रोडनी चाललो मी. 24 किलोमीटर. ठीक है ठीक. धन्यवाद भाई साहब. चलो किधर से है? इंडिया से महाराष्ट्र से. हाँ तर भावांनो हे बघा हे पैडल बघा किती हालत आहे. तर हे बघा मला वाटतं आज सायंकाळपर्यंत पैडल तुटून खाली पडीन. आणि एवढी वाईट अवस्था आहे पैडलची. मला आश्चर्य होऊ राहिला की हे पैडल एवढं कसं काय हालतंय म्हणून. हे बघा नेमकं काय झालं हे पैडलले नेमकं समजून नाही राहिलं मला. कालपासून एक तर एवढा खतरनाक घाट आज हे पैडल लागला हालायला. काय नेमकं देव कशी परीक्षा घेऊ राहिला हे नाही समजून राहिलं. हे बा एक तर टाईटही होत नाही एक तर लूजही होत नाही. हे बा तिथंच जमून बसलं आहे ते. पाहत होता एखादं दुकान. लय लय टेन्शन आलं सध्या मला. तो एवढं आता डोकं दुखायला लागलं. जर हे पडलं इथं तुटलं तर हे सुषमापर्यंत भेटणार आहे ना. सुषमा इथून 50 ते 60 किलोमीटर समोर राहिलं. हे पडलं पहा ना. हां हे तुटून पडलं ना गणेश भाऊ झालं अवस्थाच बेकार होऊन जाईल. हे पावर बापा थांबा. बापा बापा अरे बापा. जाऊ द्या भावांना असतो बघतो आता काय करायचं त्याचं आणि जातो समोर. तर भावापासून आपण टूल किट घेतलंय आणि ते फिट करतो. पाणी खान पिणे का नहीं होटल में खा लेंगे. अरे यार नहीं होटल में ना हो सके. नहीं इससे नहीं हो सकता ना. वो रिंग पाना है. मेरा टुल बक्स नहीं ओराला छ यहाँ वहाँसम्म जान्छ. हाँ नहीं बसत नहीं. भएन है. नहीं ये सीधा पूरा हिल रहा है. इसको टाइट करना. हाँ ये पैदल मार के लेकर आया कि ऐसे चलता है? नहीं चल रहे वैसे. बैटरी वाला है? नहीं 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 पैदल मारना पड़ता है. पेडल मारते हैं. बैटरी वाला कहाँ बैटरी वाला मशीन की तरह. आगे कहीं पे गैरेज होगा? गैरेज आगे बहुत आगे है. इधर जाओ यहीं. अरे बाप रे बाजार में निकले थे ऑटोमेटिक. बस वहीं चले जाना. साइकल की ग्यारेज है. साइकल के ग्यारेज तो छैन तर बाइक ग्यारेज जाँदा मिल्छ नि यस्ता यस्तो सामान त.
उतारा आहे आता. अरे उतारा त्याच्यावर जर उभा राहिलो ना तरी तर तुटलं ना गणेश भाऊ. तुटलं हे तर घोरून नाही जर निघून पडलं डबल तर. एक आदमी ऐसे पैदल मारना ऐसे लात लगा उधर तो साले उधर ऑर्सन में एक उधर एक बाजार में एक है ना वो अपने डाउन हो गया अभी. हाँ डाउन हो गया पूरा डाउन है. चला की ही बात आहे. हाँ डाउन इधर तो वजह साइकिल चा पूर्ण पॉइंटला निघाला असं लग. हे पहा पुरेपुरे आतमधून सगळे सगळे थ्रेड गेलेत. एक पण थ्रेड नाही त्याला. अरे बापरे पुरे थ्रेड गेले. हा थ्रेड गेले. हा अरे बापरे भाऊ पूर्ण थ्रेड गेले त्यात तर राडा झालंय मोठा. भावानं समजत नाही काय करू तर. इकडून सूर्य एवढा सगळा त्याच्यामध्ये पुरे थ्रेड गेले. काही ऑप्शनच नाही आमच्याकडे आता. हे पाहिलं पुरं असं फ्री जातंय निघतंय जातंय निघतंय पुरं त्यातून तुम्ही आता का बघितलंय. अगोदर बघितलं होतं पण ते विषय असा होता की ते जबरदस्ती फिट केलं होतं म्हणून ते म्हणलंच नाही काय फिट केलं असं म्हणलंच नव्हतं. आपण माझं याला बदललं आता सेट पण पूर्ण टाकायला लागतं. एवढं थोडं मिळते गोष्ट ह्याला पत्र लावून झालं तर ठीक नाही तर एवढं नाही. बघतो काय होते जरा. पाडलं लय तुटून खाली पडलं समजून नाही राहिलं काय करायचं. लय बेकार आता. हे बापा सायकलचं पाडलं ठेवलं. हे बा आता सायकल लोटत 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 जातो पुढे. ठीक आहे पण एखादं दुकान बी असलं तरी फिट करून घेतो. हे बघा पायडल इथं ठेवलं पण चाललो सायकल ढकलत. गणेश भाऊ सायकल ढकलू राहिले काही विषय नाही. सायकल ढकलत ढकलत चाललो. आता खाली जायचं वर जायचं. एका पायानं पायडल मारलं भावांनो. काही विषय नाही. धीरे 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 गॅरेजपर्यंत जाऊन तेवढं फिट करून. एक पेडल फिट करना था. पेडल निकल चुका है साइकिल का इसकी वजह से. ठीक है पैडल देगा. साइकिल 18-19 छैन. क्या यही छ खोल्ने 17 को छ. 17 ले हुन्छ. हे 17 या देना दिखाई एक मिनट. बघू काय 17 का माझा सांग बघू काहीतरी करा. ये घुसा के होगा. एक मिनट करके देखता हूँ. गणेश भाऊ देखो भावांनो. कुछ देर के लिए हो ना थोड़ा वहाँ कुसमा पहुँच के हाँ हाँ साइकिल दुकान है ना हाँ वो कुसमा पहुँच के साइकिल दुकान में कर लेना. ठीक है. ये दूसरा लेना पड़ेगा. हाँ नेटवर्क अगं नेटवर्क नसलं का नाही इथं फोन येत नाही. नेटवर्क नसते मला फोन येत नाही. हां नेटवर्क नसतं अगं रात्री मला. कुठं आहे आता आहे की निघालो. ती दूर झाला त्या सायकलचा पांडेल तुटला या. हां ते पांडेल बसवायचं बघतोय पण काय बसणार इतकं जाड नको. हां काय करते झालं जेवण. होय काय काय तुझा नेट बंद असतंय त्या काय फोन केल्या उचलत नाही. बघा हे नॉर्मल डायरेक्ट आतमध्ये जाऊन बसतंय. हे बघा आणि तसंच बाहेर निघतंय. अनि यो भयो हानेर हिँड्ने हो अर्थको अप्सनै छैन यसको भित्र केही जाने ठाउँ पनि छैन अड्काउने ठाउँ पनि छैन के. त्यो पुरा उठा छ कि. गणेश भाऊ ठोकून त्यातली बेरिंग जर फुटली तरी काय कामाचं नाही राहणार ते माहिती आहे का. कुठलं हे पायडल ही वय पायडल पायडल ही वय. हा पर्याय मग हाताने ढकलून न्यायला का सायकल बघा नाही ठोकलं तर. त्यसरी हुन्न सही त्यो टाइम पांडेल निघून पडतो का डायरेक्ट. एक काम करा चला जाऊ ढकलो. ये फेर्न पाहिजे. इलाज ये नाही दुसरा स्टँड तुटलं स्टँडचं जाऊ द्या. माझं हे माऊंट पण तुटलं. हे बघा
दुष्काळात 13वा महिना यालाच म्हणतात भाऊ. एवढं चिडचिड उरायला, एवढं हे उरायला सध्या आता सांगू नाही शकत. बघतो आता गणेश भाऊ जवळ आहे म्हणतात. गणेश भाऊ मला माहिती आहे दाखव. अमाऊंट घेतलं नवीन त्यांचं यांना जर बसलं नाही तर मग काय एवढं. तर भावांनो हे बघा सायकल खाली टाकली आणि हे खोल लागते. आणि हे आहे ना, हे बीडचं आहे ना की लोखंडाचं. जर का ते लोखंडाचं असतं त्याला वेल्डिंग मारून घेतली असती. हां मग तुटून जाईन ते हाणून बघू तर. ॲल्युमिनियम आहे आता भाऊ. ॲल्युमिनियम आहे की बीड आहे ॲल्युमिनियम हे बघा ना. काय माहिती. सायकल कशाची आहे मग? लोखंडाची. नाही लोखंडाची नाही. मग लाकडाची काय? बघू आता काय होते. तर बघतो. मला तर नाही समजू राहिलं काय करायचं. ह्याच्यापेक्षा मुश्किल सिच्युएशन मध्ये निघलो. नाही नाही ओली लगी का गोल वाला था गोल गोल वाला पुंगड़ी वाला ना. नहीं नहीं खुल नहीं रहा है वो. नहीं खुल रहा ना. ये तो बड़ा हो गया ना. हाँ नहीं खुल रहा. और दूसरा वाला है ब्याग ले दी कोई नहीं सरी. नहीं उसमें देखा हमने. नहीं बेच रहा. और पकाएंगे. चला मग जाऊन येऊ लवकर. मेरा है. चला मग जाऊन येऊ लवकर म्हणलं. इधर मी पाण्यात ठेवणार. यार यो खोले रे लॉयर के काम मिस्त्री ने खोली आज. हाँ? उसका है ना मतलब टॉर्क सेट रहता है वो उसी टॉर्क के हिसाब से. की यो मात्र लॉयर हुन्न. हाँ पर वहाँ पे पेडल मिल जाएगा. जाके ट्राई करो. साथ में मिलना नहीं इधर मिलना नहीं. नहीं इसके बारे में मुझे तो नहीं लगता शायद मिल जाए. गणेश भाऊ वजन काहीच नाही देत असं तर बिना सामानाचं. इसका तो ज्यादा नहीं है. नहीं 7 kg. अघि त्यहाँ लानुहुन्थ्यो नि त. अब त त्यहीमा लैजानु. म त त्यसको न वेट होला स्कूटी पे आराम से जाएगी. जाएगी. अघि क्यों नहीं बोला त? आराम से जाएगी. इसमें मेरे को नहीं लगता इसमें बैठ पाएगी. नहीं उसमें नहीं बैठ पाएगी. ऐसे मिला के रखेंगे. ऐसे रखेंगे. आप एक अरे हैंडल हैंडल नहीं 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 ऐसे ऐसे एकपट्टि दाइ यसो मिला झरेर गर्नु. सायकल टाकतो. बताओ थांब एक मिनिट. हम्म. हाँ हाँ. मला काय वाटतं माहिती आहे का. हां जाऊ द्या काही विषय नाही. लागली ना. वो दरवाजा खोल दे ना. दरवाजा त लगाउनु पर्छ. लगाउनु पर्दैन. ओके बसा तुम्ही आतमध्ये. ऐसे ऐसे अंदर घुसा ना. तुम्ही बसा तसंही मग बघू काय ते. दोनों जाएंगे. हां दोनों जाएंगे. दोनों जाएगा. चाहिए. आ जाना. सायकल 10 किलोमीटर गाव आहे आणि तिथं सायकल घेऊन चाललो. हे बघा पैडल तुटेल आहे आणि ऑटोमध्ये बसलो आणि घेऊन चाललो. ते मिनी ब्लॉक सारखे आहे. बरोबर आहे की वाहनानुसार सायकल लोड केली. सध्या हे बा पायडल डायरेक्ट तुटेल म्हणजे निघूनच पडला तो. सायकल लोड केली सध्या आणि चालवली रिपेअर करायला. इथून 4 ते 5 किलोमीटर मागं गाव होतं त्या गावामध्ये येऊ राहिलो. कारण की समोर 60 किलोमीटरवरती काहीच नाही. सायकल लोड केली. सध्या हे बा पायडल डायरेक्ट तुटेल म्हणजे निघूनच पडला तो. सायकल लोड केली सध्या आणि चालवली रिपेअर करायला. इथून 4 ते 5 किलोमीटर मागं गाव होतं त्या गावामध्ये येऊ राहिलो. कारण की समोर 60 किलोमीटरवरती काहीच नाही. घ्या मागे दामाने. न्यू नया है ना सायकल थोड़ा आगे बढ़ाया हमने.
ये पैडल है ना, पूरा जा रहा है। ये पूरा इसका थ्रेड ही चला गया है। इसका अंदर वाले का कितना होगा? 100 रुपये। महाराष्ट्र कितना लीजिए? 50 रुपये। भाई जी 100 रुपये हो जाते, 50 ले लिए भाई। अच्छा लगता है भाई, ऐसे मदद करते हैं ना, बहुत अच्छा लगता है। ओके भाई, धन्यवाद भैया, धन्यवाद भैया। तो आता मिस्त्री पे चाललोय आपण इथं। म्हणून मिस्त्री जवळ आलो, काय होते काय माहिती आता. ते बघा लई टेन्शन आहे सध्या, तर काय करावं तर समजून नाही राहिलं मला. तर मेन गोष्ट झालं पाहिजे, अडीचं चेंज नाही झालं तर अजूनही सगळी प्रॉब्लेम क्रिएट होऊन जाईल. कहीं भी जाएगा ठीक है, चल जाएगा। चलेगा, पर वेल्डिंग होगा उसमें. हाँ मजबूत कर दे, आप कितना भी चलाएं ठीक आहे. कोई बात नहीं, चलेगा. ते आता पूर्ण पॅन्डल बदलण्यापेक्षा बरं नाही बरं आहे वेल्डिंग केलं. बैठिए आप बेल्डिंग कराइए. तुम आते हो वेल्डिंग करके? हाँ जी, तुम आ रहे हो वेल्डिंग करके? हाँ चार बदल मित्र नसेल तुम्ही प्लीज म्हणा. आप बोलत आप. बरोबर, ठीक आहे. भैया जी बस उसको उसका एंगल सही से ऐसे ऊपर नीचे ना होना नहीं होगा, वो ऐसे नहीं होगा, एकदम सीधा हो जाएगा. कोई बात नहीं. बेल्डिंग कर देगा ना तो सीधा हो जाएगा. नया ऑटो में चल सकते हैं. पतला है, नया पतला है, पतला का फायदा नहीं. तो उसे फिक्स कर देगा ना, चैन का दरकार ही नहीं. यो अलि उचाल्नु त हमको यो यस्तै हुन्छ. यहाँ पे साइकिल को स्टैंड को वेल्डिंग की भाई ने हमसे पैसे भी नहीं लिए. चलो भैया जी, थैंक यू सो मच इतनी हेल्प करने के लिए. चलो भैया जी आते हैं. नो सगळं आपलं काम झालं आता आणि त्याला वेल्डिंग मारली, कारण की यांच्याकडे तो रॉड नव्हता म्हणून. हां ते बघा सगळं प्रॉपरली आपलं काम ओके झालं. आणि ते बीडचं असल्यामुळे, बीडचं नाही ॲल्युमिनियमचं असल्यामुळे त्याला वेल्डिंग लागली नाही. तेव्हा गणेश भाऊ प्रॉपर सायकल चालवली, काही टेन्शनचे विषय तर नाही आहे. आणि ते बीडचं असल्यामुळे त्याला याचं सॉरी आपलं मटेरियल दुसरं असल्यामुळे त्याला वेल्डिंग झालं नाही. पण जो आतमधला कनेक्टेड रॉड होता ना आपल्या पायडलचा, तो पायडलचा रॉड तो लोखंडाचा होता, त्याच्यामुळे त्याला वेल्डिंग झाली. तर ते बोलले की तुम्हाला आता इंडियापर्यंत जाण्यापर्यंत काही टेन्शन येणार नाही. तर तरी एक बरं झालं. होऊ शकता. चला आता इथून 10 किलोमीटर पैदल जायचं आणि तिथं हे करायचं. आणि मेन विषय त्यांनी काही कमी जास्त आम्ही 2 किलोमीटर बी आलो नसेल, 2-4 किलोमीटर काहीतरी पुढे आलो आणि परत पायडल तुटून खाली पडला. पायडल तुटला, वेल्डिंग करून आणला होता. मला काय माहिती, परत जाऊ परत आणि परत बघू काय तर. डोकंच ते चालू नाही झालं मग आता काय तर. चल जातो परत आता. आणखी आम्ही परत 10 किलोमीटर त्या गावात आलो. ते बघू शकता ते समोर गाव. सायकल ढकलत आणि पायडल येत आहे आणि परत जातो त्याच्याकडे. ज्यांनी वेल्डिंग केली त्याच्याचकडे जातो परत. म्हणजे कसं तो बरोबर विचार करून वेल्डिंग करेन यावेळेस की वेल्डिंग दुकान इथं बघतो आता काय म्हणते तर बघतोय करून. कारण की इकडे दूर 1 किलोमीटर आता कमी जास्त अजून परत पुढे जाणं बरोबर नाही. जर जमलं तर जाऊ. पण नमस्ते भैया जी. बोलिए क्या बात है? ये
टूट गया, उसको वेल्डिंग करना था। वेल्डिंग करना था। हम महाराष्ट्र पुणे से आए और हम साइकिलिस्ट है। अभी हम मुक्तिनाथ जा रहे हैं। और काठमांडू जा रहे हैं साइकिल पे। मेरी एक साइकिल वहाँ पे नीचे लगाई है। इसका पेडल जो है ना, ये बैठ नहीं रहा था, तो हमने क्या किया था ना, ऑटोमेडल की साइकिल ले गए थे, ठीक करवाई, लेकिन उसने वेल्डिंग ठीक नहीं की एंड वहाँ पे गई और फिर पेडल निकल गया, तो फिर वहाँ से वापस आए। बस आप क्या कर देना ना, इसको जो है ना ग्राइंडर से ना इसको छील देना यहाँ से, ये और पक्का वेल्डिंग करके इसको भर देना। क्योंकि अभी सुषमा तक जाना है आगे, और दिक्कत ऐसी हो रही कि बहुत ही। ओके आपकी दुसरं बिल्डिंग शॉप आहे इथं. हे बघा, त्यांनी डायरेक्ट म्हणजे कनेक्टेड हे करून दिलं, म्हणजे हे या पायडला मागे येऊ देणार नाही जर का ढिलं झालं तरी पण. तर ते बोलले काही विषय नाही, जाऊ शकता, पैशाची काही आवश्यकता नाही, चलो भैया जाते. ते बोलले पैसे राहू द्या, काही देऊ नका, तुम्ही ट्रॅव्हल करत आहे, ठीक आहे, काही विषय नाही. खरंच लई बरं वाटतं. अशी आपली सायकल हे बघ, असं चाललं बसून. आपल्याला फोटो एक मस्त आहे. आता 10 किलोमीटर आहे कमी जास्त जाणं. चला जातो आरामात, ठीक आहे. बोला हर हर महादेव. आणि तुम्ही इकडल्या साईडनं पण बघू शकता, पूर्ण हराळी, पूर्ण हराळी, पूर्ण हराळी. हां, तुम्ही बरोबर पाहिजे सायकल कंट्रोलमध्ये घ्यायचं, नाही तर आपण घुसून हराळीत. आधी डोंगर कोसळून पडलाय बघा. भावांनो, हे बघा, इथं ताईनं आपल्यासाठी जेवण बनवलं आहे, कारण की आपल्या सायकलचं काम निघलं. मग ते बोलली की थांबा इथं सायकल लावा, मी तुमच्यासाठी जेवण बनवते, तुम्ही लवकरात लवकर जाऊन सायकल बनवून या. त्यांनी इथं जेवण बनवलं, ठीक आहे. लवकर जेवण करतो आणि समोर पण जावं लागतं. सुमारे म्हणजे 11 वाजेपासून सायकलचं काम निघलं होतं, आता 1 ते 1:30 वाजत झाला, खूप जास्त वेळ झाला आम्हाला. चलो भाई लोग, उनसे मिल के बहुत अच्छा लगा. आराम से खाना वाना खाया और निकले वहाँ से. उन्होंने कुछ फ़ोटो भी क्लिक करे अपने साथ, बहुत बढ़िया लगा. कोई बात नहीं, चलो ऐसा लगा कि कोई अपनी फैमिली के साथ में है. और साइकिल का भी पूरा प्रॉब्लम सॉल्व हो चुका है. अभी देखेंगे आगे अगर प्रॉब्लम आई तो. चलो वाहन असं काही रस्ता आहे आणि खूप जोरात ताण लागली होती. बा इथून पाणी घालतो, सगळ्यात पाणी देतो आणि समोर जातो, कारण की पूर्ण सायकल ढकलत यायला गुरायला, सायकल चालून नाही राहिली. काही वाईट कंडिशन आहे आता इथं. हे पहा, एकदम खतरनाक रस्ता लागेल, पण गणेश भाऊ सायकल चालू राहिले, मी पैदल चाललो. पाहून घ्या रस्ता, काहून की आपलं नॉन गिअर चालत नाही. पहिलेच तर पायडल तुटून हाती आलं, दुसऱ्या दिवशी चेन तुटून हाती नाही आली पाहिजे, म्हणून लोटत चाललो आता. भाऊ गाड़ी घेऊन पडले, त्यांना लागलं थोडं. क्योंकि बात क्या हुई थी, मुझे भी नॉर्मली लगा, पर बात इसी हुई कि वो बहुत बड़ा हो चुका था, इसकी वजह से हमने साथ में रखा है. इतना ही लगा है बस. और कहीं पे नहीं पेंट फटा है क्या? नहीं, ये तो ऐसे ही है, ये तो स्टाइल ही है. स्टाइल. अरे कोई बात नहीं भाई जी, एक काम करना, बस हैंड ग्लोव्स यूज़ किया करो, ओके हो जाएगा. अभी आपको हॉस्पिटल में जाने की कोई जरूरत नहीं है अभी. थोड़ी क्योंकि वो सिग्नल करेगा, थोड़ी. सही टाइम पे ये हो गया ना, वो बहुत अच्छी बात हुई. चलिए इधर देखिए. अरे अच्छा तो नहीं है भाई, मन क्लियर होना चाहिए, कैमरे की बात यार, नहीं. आज बाइक ऐसा नहीं होता, मेरा एक्सीडेंट नहीं होता, मिलते नहीं. अरे जाते आप भी चले जाते. कोई बात नहीं, तो भगवान वो की लीला है. ऊपर वाला है, सब- का लीला सब कुछ है. है. वो लीला करता है ना, वो समझ में नहीं आता है क्या करना चाहता सही है. बात है भाई, सही बात है. ओके भाई, केयर करो. अस्पताल जाने की जरूरत नहीं है, ठीक है अभी कोई बात नहीं. अरे ऐसे हुआ, मुझे को बस थोड़ी नॉर्मल चोट लगी थी इधर, पर पूरा पैर में इन्फेक्शन हो चुका था. आपला गणेश भाऊ एवढ्या दूर सायकल चालवत तर मी ढकलत इथपर्यंत आलो. एवढा घाट पाहू शकता, आणि माझी सायकल नॉर्मल, माही काही याच्या घाटावरून सोडू शकत नाही. माणूस थांबत 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 येऊ राहिला. ते पहा, थांबला डबल तडी. काय करते देव काय माहीत थांबून. पहा आता हे पहा,
जाणून लोटत लागला. राणीपाणी कमी जास्त 5 ते 6 किलोमीटर आहे. आज राणीपाणीपर्यंत जायचं, तिथं मुक्कामी राहायचं आणि उद्या जायचं सुसमकडे. खूप जबरदस्त रस्ता लागला आणि मजा पण तेवढी जीव आली. तर भावांनो आपण आता या गावात आहे आणि या गावातून आता खाली डायरेक्ट उतार आहे पूर्ण. एक नंबर वाटलं. कसं वाटू राहिलं? एकदम भारी. कारण की खालून घाटामधून आलो आम्ही, चढत उतरत सायकल चालवत ढकलत आणि इथून उतार आहे आता आम्हाला. लई भारी वाटलं. या निसर्गरम्य वातावरणामध्ये हे बघा सध्याचं काय वातावरण आहे आणि ते बघा सूर्यास्त होऊ राहिला सध्या. तर एवढं वातावरण आणि मोसम आणि इथलं जे काय म्हणतात ते इन्व्हायरमेंट काय असेल नशीन ते एवढं मस्त वाटायला लागलं ना खूपच. हां आणि इथलं म्हणजे असं एक थंडावा हे सुरू झाला आता. आणि याच्या पुढे जर जेव्हा बी आपण जाऊ तर पुरं थंड वातावरण. हे बघा आता उभं राहून सायकल चालवायला लागलो कारण की इथं पायडल मारून जमतच नाही. नॉर्मल सायकलचं जमत नाही, गेअरवालीचं गेअर शिफ्ट करून जमतं. आपला एक टॉपचा गेअर फक्त उभं राहणे आणि पायडल मारणे बस. आणि जे तुम्हाला हे खांब दिसतात ना, हे खांबची वॉर्निंग आहे. त्याच्या तिकडे डायरेक्ट दरीच आहे. दरीच नाही बाबा, चांगला खोल दरी, एकदम जबरदस्त. वाटलं एक वेळ उभं राहून दाखवत तुम्हाला. हे बघ, हे पाहू शकता डायरेक्ट जबरदस्त पैकी. आणि आपण आलो आहे त्या घराच्या मागून, म्हणजे म्हणजे पहाडाच्या तिकडल्या साईडनं इकडल्या साईडला आलो आणि इकडल्या साईडनं या पहाडाच्या आपल्याला तिकडल्या साईडला जायचं आहे. राणीपाणी इथून 5-6 किलोमीटर दूर आहे अजून. चला. तर भावांनो हे बघा आम्ही आता सध्या राणीपाणीमध्ये आहे. हे बघा हा रस्ता इकडे जाते आणि खाली राणीपाणी आहे. आणि हे राणीपाणी म्हणलं एक पोखराज चौक म्हणून एक गाव आहे. म्हणजे हे काय चौक आहे, तिथं चौक म्हणले इथं जास्त मोठे नसतात, छोटे छोटे गावं बसले आहेत. हे 4-4, 5-5 घरं. आणि हे बघा काय आहे तर कशावर उभं आहे आपण. हे छत आहे एका घराची आणि तुम्हाला घर पण दाखवतो. हे बघा इकडल्या साईडने घर, हे बघू शकता इकडून घर आणि छत आहे. आपल्याकडे जे सिमेंटचं असतं ना, इकडे सिमेंटचं नाही, इकडे मातीचे छत आहे. आणि याच्यावरती आता आपण इथं टेंट लावू आणि सकाळचा नजारा बघा. माझ्या दृष्टिकोनामधून बघा तुम्ही की कसं असं सगळं जिकडे तिकडे एक कोहऱ्याची चादर, फॉग आणि सगळं ढगाळ म्हणजे झाकले असतं. एक थंडीगार छान हवा येईल, किती भारी वाटेल ते मौसम. ठीक आहे, आता थंडी वाजते. आता थंडी वाजते. ठीक आहे, चला तुम्हाला सगळ्यांना उद्याचं पण वातावरण दाखवतो. बोला हर हर महादेव, जय श्रीराम. आणि मित्रांनो ब्लॉग जर आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे, असेच ब्लॉग पाहण्यासाठी कंटिन्यू राहा.